नमस्कार सर, यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत करतो. तर चला इकडं आले आपल्या ज्वारीकडं. ज्वारीच कणस बघा कशी मस्त आलेत. हे बघा ज्वारीच कणस. तर मग आमच्या आपल्या सर्वांच्या लाडका सोनू दादा, तर वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा बाळा तुला. कारण का 2010 मध्ये सोनूचा जन्म झाला बरं का. आम्ही होतो कुठं बरं, चोऱ्याच्या वाडीत होतो. म्हणजे उमराच्या पलीकडं चोऱ्याच्या वाडीत आहे तिथं. म्हणजे सोनूचा जन्म झाला, कसा झाला, काय झाला, सगळं सांगतो मी. की तिथं आम्ही म्हणजे कामाला, पप्पा काम बिम धरायचे आणि तिकडं कामाला होतो. आणि दिदीला, जयश्री दिदीला आणलेलं आम्ही तिथं, म्हणजे बाळातपणीला आणलेलं. आणि त्या चोरेगावच्या दवाखान्यात, त्याच दवाखान्यात तिथं झालं. मग दुपारचे मला वाटते 4:25 का 4:30 वाजता दिदीच्या पोटात 3:30ला दुखायला लागलं काहीतरी. तर नेलं. तर खूप म्हणजे खूप त्रास चाललेला. आणि बारका असायचो मी. तर देवापाशी बसलेलो की दिदी सहकुशी आपलं काय म्हणते ते, दिदीचं व्यवस्थित आपलं बाळातपण जाऊ दे म्हणून असं सगळे पाया पडत होतो. देवाच्या ह्याच्यात बसलेलो. आई बाबा बाहेरच बसलेले. तेव्हा कोण आपले सगळे घरातले होते. पण एवढा त्रास चाललेला, मी तिथं थांबलो नव्हतो. देवाच्या त्या मंदिरात तिथं बसलेलो मी. तर 2010 मध्ये सोन्याचा जन्म झाला 4:30 का 4:25. तर माझ्या बाळा तुझ्या खूप खूप शुभेच्छा. तू असंच पुढं प्रगती करत राहा बाळा, एवढीच अपेक्षा आहे. कारण का तुझ्यावर आपल्या घरात तर कोण अजून नोकरदार नाही बाळा. तुझ्यावर खूप म्हणजे सर्वांचं, आईबाबां सर्वांचं तुझ्यावर लक्ष आहे की बाळा आपला ह्यो पुढं जाईल म्हणून. तर असंच प्रगती करत राहा बाळा, एवढंच आमची अपेक्षा आहे. सर्दी खूप झालेली आहे बरं का मला. तर तिथं बाळात पण झालं. नंतर ना आम्ही डायरेक्ट चित्रेला आलो सोनू दादाला घेऊन, दीदीला घेऊन. तर सोनू दादा चित्रीत आल्यावर बारक्यापासून आमच्यात आहे बरं का. ते मोठं थोडक्यात आपल्या घरातच झाला आहे. तो मोठं बारक्यापासून आपल्याच घरात आहे सोनू दादा. तर चित्रीत घेऊन आलो आणि चित्रीत राहिलो. चित्रीत राहिल्यानंतर ना सोन्या म्हणजे दाजीनं न्यायचं ठरलं तिकडं. तर दाजीने सोन्याला दिदीला नेलं. तर इतकं रडलेलो मी का नाही, लय म्हणजे लय रडलेलो. लय कपडे सोन्याला बघायचो रडायचो, कपडे बघायचो रडायचो, सारखं रडायचो. म्हणजे गायत्री सारखंच पहिलं त्याच्यावर प्रेम. तर खूप खूप शुभेच्छा बाळा. असंच तुझ्या जीवनात तू खुश राहा, असंच प्रगती करत राहा, एवढंच म्हणेन. आणि हे सगळं आठवण आपल्या बाबांना आहे. बाबा सांगत होतं मागाशी, माझं सोन्याचं असं ह्या दिवशी जन्म झाले 2010 मध्ये 4:30 वाजता किंवा 4:25 झाले म्हणून बाबा सांगत होते. तर मला तेव्हा कळलं. तर चला आपल्या सोन्याला सर्वांनी आशीर्वाद द्या. तर चला पुढले व्हिडिओ सर्वांना भेटतो. कारण का व्हिडिओ टाकायला वेळच मिळाला झाला आहे आणि आजारी पण आहे मी वाईस. पुढल्या व्हिडिओत भेटतो. आणि सोनू बाळा अशीच प्रगती करत राहा, एवढंच म्हणायचं आहे. आपलं सोन्याला लई टॅलेंट आहे बरं का. संस्कार वगैरे बघितलं का नाही, तर कधी आम्हाला उलटं बोलणं नाही, कधी हात उगारलेलं नाही. एवढं रागून एवढं आम्ही म्हणतो त्याला, एवढं कावतो तर कधी नाही. दिसायला मोठा आहे पण मन त्याचं लई भारी आहे. तर चला पुढल्या व्हिडिओत भेटतो. धन्यवाद, नमस्कार बाळा.